आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। बागलाण तालुक्यात ऑक्टोबरमध्ये परतीचा मुसळधार पावसाने थैमान घालत हजारो एकरातील खरीप हंगामातील मका, कांदा व इतर पिकांचे नुकसान झाले होते। सततच्या पावसाने खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत होता। मात्र अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही। सर्वात जास्त नुकसान उन्हाळी कांदा बियाण्यांची झाली होती। उन्हाळी कांद्याचे बियाणे खराब झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले। त्यामुळे कांदा लागवड लेट झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर निराशा झाल्याचे चित्र दिसून येत होता। तसेच नुकसानग्रस्त क्षेत्रातील पिकांची पाहणी व पंचनामा करण्याचे आदेश महसूल विभाग, कृषी विभाग, ग्रामविकास विभागाने काढत संबंधित विभागातील कर्मचारी वर्गाची नेमणूक नुसार करत प्रत्यक्षपणे बांधावर जात पंचनामा व पाहणी करून पूर्ण केला। सततच्या मुसळधार पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या रुद्रावताराने हिरावून घेतला होता, पण तिच्या पावसाने शेतातील कापणी झालेला मका, कापणी होऊन पावसामुळे शेतात असलेली बाजरी, मका पीक संपूर्णपणे पाण्याखाली गेली होती। सततच्या पावसामुळे कापणी होऊन शेतातच असलेल्या पिकांना कोंब फुटून येणाऱ्या सरासरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट निर्माण झाली होती, पण तिच्या पावसाने येणाऱ्या सरासरी उत्पादनात घट निर्माण झाल्याने बळीराजाची आर्थिक गणित बिघडली। दीपावलीवरती शेतीमालाच्या नुकसानीचा परिणाम दिसला होता। निवडणुकीच्या धामधुमीत अनेक घोषणा झाल्या, उमेदवार असलेल्या विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आश्वासना दिली, बांधावर जात शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला। मात्र आता नुकसान होऊन अनेक महिन्यांचा कालावधी लोटला असताना अद्याप एकही रुपयाची मदत शेतकऱ्याच्या खात्यावर आलेली नाही। खरीप हंगाम हातचा गेल्याने अडचणीतील शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी बागलाण तालुक्यातील खमताणे परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे। बागलाण वृत्तांतसाठी बापू बागुल।